नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार असून सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीताराम आपला नवा अर्थसंकल्प मांडणार आहेत. विशेष म्हणजे संसदीय इतिहासात प्रथमच हा अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे. विकसित भारत या संकल्पनेला बळ देणाऱ्या मोठ्या निर्णयांची अपेक्षा या बजेटकडून व्यक्त केली जात आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंजुरीनंतर लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात होईल. यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून स्टँडर्ड डिडक्शन वाढ, टॅक्स स्लॅबमध्ये बदल आणि गृहकर्जावरील व्याज सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पीएम किसान सन्मान निधी वाढ, सिंचन प्रकल्प आणि पीक विमा योजनेसाठी अतिरिक्त तरतूद अपेक्षित आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वे, पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर भर देत 300 नवीन वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे गाड्यांची घोषणा होऊ शकते. महागाई नियंत्रणात ठेवत सामान्य नागरिकांना दिलासा देणं हेच या अर्थसंकल्पाचं प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये लागू केली आहे. विशेष बाब म्हणजे 14 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नियम आणि दरांमध्ये बदल होत असतात आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दरवाढीमुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची चौकशी करत असून या घटनेने बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर नक्की कोणी गोळीबार केला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टॉवर्स या इमारतीवर हा गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांचं क्राईम ब्रँच पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. शेट्टी टॉवर्स बाहेर अज्ञाताने 4 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अधिक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की अजित पवारांनी आयुष्यभर शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी कार्य करण्याचा मंत्र दिला. त्यांचा वारसा पुढे नेत शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारांचा निष्ठा ठेवून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रशासन अधिक लोकभिमुख आणि संवेदनशील बनवण्यासाठी वचन दिलं. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आणि देशाच्या विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्याचं आश्वासन दिलं. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा परखड आढावा घेतला आहे. अजित पवार 6व्या उपमुख्यमंत्री राहिले हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम असल्याचं नमूद करत राऊत यांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचं आणि नेतृत्व गुणाचं कौतुक केलं. शरद पवारांची इच्छा असती तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री झाले असते असं मतही त्यांनी व्यक्त केलं. भाजपसोबत सत्तेत असतानाही अजित पवार कधीच भाजपमध्ये झाले नाहीत. त्यांची विचारसरणी उदारमतवादी आणि निर्धमीच राहिली असं स्पष्ट मत राऊतांनी मांडलं आहे. लोकांमधून आणि कार्यकर्त्यातून घडलेले नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं आहे.
ईशान किशनच्या दमदार शतकाच्या आणि अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडचा 5व्या आणि अंतिम टी20 सामन्यात 46 धावांनी पराभव केला. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 272 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 19.4 षटकात 225 धावांवर गारद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे योग्य ठरला. ईशान किशननं आक्रमक शैलीत शतक झळकावत भारताच्या डावाला भक्कम पाया दिला. कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्यानं फटकेबाजी करत निर्णायक धावा जोडल्या. शिवम दुबे आणि रिंकू सिंग नाबाद राहिले. न्यूझीलंडच्या डावात अर्शदीप सिंगनं शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या आणि सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने झुकवला. या विजयासह भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. ग्रीनफील्ड स्टेडियमवरील भारताचा चौथा टी20 आंतरराष्ट्रीय विजय ठरला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.